नमस्कार मित्रांनो, आपण जे खातो ते आपल्या शरीरावर परिणाम करते हे सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण कसे खातो, कोणत्या गोष्टी आवडीने खातो, जेवताना आपले वर्तन कसे असते, यावरून आपल्या मागील जन्माचे काही संकेत मिळू शकतात, असे अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन आढळते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराण, वेद, उपनिषद, योगशास्त्र आणि सनातन परंपरेत वर्णन केलेल्या अशा काही गूढ गोष्टी ज्या तुमच्या खाण्याच्या सवयीमधून तुमच्या मागील जन्माचे रहस्य उलगडू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मागील जन्म आणि संस्कार म्हणजे काय? सनातन धर्मानुसार आत्मा अमर आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात, जसा मनुष्य जुने कपडे सोडून नवीन कपडे धारण करतो, तसा आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. म्हणजे जन्म आणि मृत्यू हे शरीराचे असतात, आत्म्याचे नाहीत. प्रत्येक जन्मातील कर्म, सवयी, आवडी-निवडी आणि संस्कार आत्म्यासोबत पुढच्या जन्मातही येतात. यामुळे काही लोकांना लहानपणापासूनच विशिष्ट पदार्थांची आवड असते, तर काहींना काही पदार्थांचा तिरस्कार वाटतो. गोड पदार्थ खूप आवडत असेल तर जर तुम्हाला लाडू, पेढे, खीर, श्रीखंड, गूळ किंवा इतर गोड पदार्थ अत्यंत आवडत असतील तर प्राचीन मतानुसार तुमच्या मागील जन्मात तुम्ही धार्मिक, दानशूर किंवा देवभक्त व्यक्ती असण्याची शक्यता मानली जाते. गोडवा हा सात्विकतेचा प्रतीक मानला जातो. अशा व्यक्तींमध्ये सहसा दया, प्रेम आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती दिसून येते. तिखट आणि मसालेदार अन्नांची विशेष आवड. ज्यांना खूप तिखट पदार्थ आवडतात ते लोक ऊर्जावान आणि धाडसी असतात. काही प्राचीन मतांनुसार मागील जन्मात ते योद्धा, सैनिक किंवा नेतृत्व करणाऱ्या भूमिकेत असू शकतात. त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता आणि संघर्षाचा सामना करण्याची ताकद जास्त असते. अन्न खूप वेगाने खाणारे लोक. गरुड पुराणातील कर्मसिद्धांतानुसार काही सवयी पूर्वजन्मातील अनुभवांचे प्रतिबिंब असू शकते. जे लोक अन्न फार घाईघाईने खातात त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना दिसू शकते. काही आध्यात्मिक मतांनुसार मागील जन्मात अभाव किंवा संघर्ष अनुभवलेला असण्याची शक्यता दर्शवली जाते. शांतपणे आणि कृतज्ञतेने जेवण करणारे. जेवताना देवाचे स्मरण करणे, अन्नाला नमस्कार करणे आणि शांतपणे भोजन करणे हे अत्यंत सात्विक लक्षणे मानली जातात. अशा लोकांवर पूर्वजन्मातील पुण्यकर्माचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. हे लोक सहसा अध्यात्माकडे लवकर आकर्षित होतात. फळे आणि नैसर्गिक पदार्थांची आवड. ज्यांना फळे, दूध, सुकामेवा आणि साधे अन्न आवडते त्यांच्यामध्ये सात्विक गुण जास्त असतात. काही ग्रंथांमध्ये अशा आत्म्यांना ऋषी, तपस्वी किंवा साधकांच्या संस्काराचा प्रभाव असल्याचे वर्णन केले जाते. इतरांना खाऊ घालण्याची आवड. जर तुम्हाला स्वतःपेक्षा इतरांना खाऊ घालण्यात आनंद मिळत असेल तर हे अत्यंत शुभ लक्षण मानले जाते. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. अशा व्यक्तींना पूर्वजन्मात दानधर्म केले असल्याचे काही आध्यात्मिक परंपरांमध्ये सांगितले आहे. अन्न वाया घालणारे लोक. गरुड पुराणात अन्नाचा अपमान करणे हे गंभीर दोष मानले गेले आहे. अन्न म्हणजे अन्नपूर्णा देवीचे स्वरूप. जे लोक अन्न वाया घालवतात त्यांना जीवनात आर्थिक अडचणी किंवा असंतोषाचा सामना करावा लागू शकतो, असे मानले जाते. जेवताना नेहमी देवाचे नाव घेणारे. अन्न ग्रहण करण्यापूर्वी प्रार्थना करणारे लोक आध्यात्मिकदृष्ट्या अधिक संवेदनशील असतात. अशा व्यक्तींना पूर्वजन्मातील धार्मिक संस्कारांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, या सर्व गोष्टी धार्मिक आणि आध्यात्मिक श्रद्धांवर आधारित आहे. कोणत्याही व्यक्तीचा मागील जन्म निश्चितपणे सिद्ध करणे शक्य नाही, परंतु सनातन धर्मातील अनेक ग्रंथ असे सांगतात की आपल्या सवयी, आवडी आणि संस्कार हे पूर्वकर्मांचे प्रतिबिंब असू शकतात. गरुड पुराणातील विशेष संदेश. गरुड पुराणानुसार मनुष्याने नेहमी अन्नाचा आदर करावा, अन्नदान करावे, सात्विक भोजन करावे, भोजनापूर्वी देवाचे स्मरण करावे, अन्न वाया घालवू नये. कारण अन्न हे केवळ शरीराचे पोषण करत नाही,
तर मन आणि आत्म्यालाही प्रभावित करते. मित्रांनो, कदाचित तुमच्या खाण्याच्या सवयीमुळे तुमच्या मागील जन्माचे काही संकेत दडलेले असतील, पण त्याहूनही महत्त्वाचे आहे आजचे तुमचे कर्म. कारण आजचे कर्मच उद्या जन्माचे भविष्य ठरवतात. म्हणून चांगले विचार, चांगले कर्म आणि सात्विक जीवन स्वीकारा. भगवान विष्णू आणि माता अन्नपूर्णा तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा. जय श्री विष्णू. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.